डोळे दिपवणारी सजावट, मानपान, भपकेपणा, जेवणावळी अशा कारणांमुळे हल्ली लग्न सोहळे गाजतात। याच काळात आमदार हेमंत रासने यांच्या कन्येच्या विवाह सोहळा मात्र माणुसकी आणि प्रामाणिकपणाच्या कौतुक सोहळ्याने गाजलाय। कचऱ्यात सापडलेली 10 लाख रुपयांची रक्कम मूळ मालकाला प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कचरावेचक अंजुताई माने या महिलेचा सन्मान चक्क मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली। स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा या ध्येयाने कार्यरत असलेले कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांची कन्या तेजस्विनी हिच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत सोहळ्यात पुणेकरांनी हा हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवला। तेजस्विनी हिचा विवाह बुधवारी विनीत आरगडे यांच्याशी झाला। यानिमित्त ऑक्सफर्ड रिसॉर्ट येथे आयोजित स्वागत सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। स्वच्छ या कचरावेचक स्वयंसेवकांच्या संस्थेमार्फत अंजुताई माने या कसबापेठ विधानसभेत येणाऱ्या परिसरात कचरा संकलनाचे काम करतात। काही दिवसापूर्वी आपले काम करत असताना त्यांना तब्बल 10 लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी सापडली। छोट्या छोट्या गोष्टींचाही मोह पडण्याच्या सध्याच्या काळात त्यांनी मात्र मूळ मालकाचा शोध घेत ही पिशवी त्यांच्या स्वाधीन केली, तीही कोणत्याही अपेक्षेविना। अंजुताईंच्या या प्रामाणिकपणाबद्दल रासने कुटुंबियांतर्फे चक्क तेजस्विनीच्या लग्नातच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंजुताईंचा गौरव करण्यात आला। माने यांना साडी आणि 51,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले। यातून नवविवाहित दाम्पत्य आणि रासने आरगडे कुटुंबियांनी यातून सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण घालून दिले। प्रामाणिकपणा हा गुण दुर्मिळ झाल्याच्या काळात कचऱ्यात सापडलेली 10 लाख रुपयांची पिशवी मूळ मालकाला परत करणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। इतका प्रामाणिकपणा आता क्वचितच दिसतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छच्या स्वयंसेविका अंजुताई माने यांचा गौरव केला। होतोय हा एक अतिशय सुंदर असा विवाह सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे आणि मी दोघांनाही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी केवळ 2 परिवारच नाही तर सर्व जो मित्रपरिवार या ठिकाणी आहे या सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ईश्वराने या दोघांनाही अतिशय उत्तम असं वैवाहिक आयुष्य द्यावं, अतिशय चांगला आशीर्वाद द्यावा, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य त्यांना मिळावं, सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा मी देतो। आणि आज या निमित्ताने आमच्या ज्या ताईंनी या ठिकाणी 10 लाख रुपये सापडले असताना ती अतिशय प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीला होते त्या व्यक्तीला ते परत करण्याचं एक अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे आणि आजच्या जमान्यामध्ये इतका प्रामाणिकपणा हा आपल्याला फार क्वचित दिसतो आणि म्हणून त्यांचाही अतिशय मनापासून मी आज सन्मान करतो आणि ईश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्ही जेव्हा भलं करता तेव्हा तुमच्या जीवनात चांगलंच होतं, त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आमच्या हेमंतजींच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी अतिशय मनापासून स्वागत करतो। दोघांनाही तेजस्विनी आणि विनीत यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री साहेब।